Good morning, all my dear students. How are you? I hope you all are fine. Welcome to the YouTube channel of Jizamata Parivar, that is known as JSPM Kannada, through which we are arranging a program that is called as School at Your Door. For this program, we are guided and supported by the Secretary of Jizamata Parivar, Sagar Jadhav sir. So, all my dear students, in this today's lecture, we are going to learn about the first chapter of class 6th, that is known as natural resources, air, water and land. As we all know that Earth is the only planet where the living things are found. Why? What is the reason behind that? The reason is air, water and land. It means all these natural resources, these natural resources are very helpful for the all living thing to live here on this planet, which is known as Earth planet. So students, we see some pictures in this and the start of this chapter. We see some pictures. There are given some questions belonging to or related to that chapter. First of all, we see that these pictures are given. First of all, we see that where do we see the birds? आपणा सर्वांना या पाठात आपल्याला नैसर्गिक साधन स्रोतांची माहिती घ्यायची आहे. त्यात काही प्रश्न या ठिकाणी देण्यात आले. द फर्स्ट क्वेश्चन इज दॅट वेअर डू वी सी द बर्ड्स? आपल्याला पक्षी कुठे दिसत आहेत? द नेक्स्ट क्वेश्चन इज वेअर द काऊ इज ग्रेझिंग? गाय कुठे चरत आहे? देन लोकेट द ट्रीज ऑन द रोड. झाडावर असणारी रस्त्यावर असणारी झाडं कुठे आहेत ते आपल्याला शोधायचंय. वेअर डज द रिव्हर केम फ्रॉम अँड हाऊ डज इट फ्लो? नदी कुठून येते आणि कशा पद्धतीने वाहत जाते. वेअर इज द एरोप्लेन? विमान कोठे आहे? अँड वेअर वी आर सीन द फिश? आपल्याला मासे कुठे दिसत आहेत. अँड देन द लास्ट क्वेश्चन इज ऑन व्हॉट द सेल बोट इज फ्लोटिंग? शिडाचं जे जहाज आहे ते कशावर तरंगत आहे. We all know we are seeing in this picture, my dear friends, the questions are given. 7 questions are given related to air, water and land. We are asked where the fish are seen. We are asked where is the aeroplane. We are asked where do we see the birds. All these questions gives us the name of some places there. First of all, we see the birds. The birds are flying in the sky. Then we see where is the cow is grazing. The cow is grazing on the earth or a grass. And if we see the aeroplane, that is in the air. And the last one, where is we see the fish? The fish is in the water. As we all know that, as I told you, that these all natural resources are helpful for living things to live on the earth. Because of these natural resources, man can survive on the earth. So what we see around the earth, that is atmosphere. The first things which we have to see is atmosphere. It means in Marathi वातावरण. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अवतीभोवती आपण जे जगत असतो आणि त्याच्या अवतीभोवती असणारं हे जे सराउंडिंग आहे, दॅट इज नोन ॲज ॲटमॉस्फिअर. त्यालाच आपण काय म्हणतो? वातावरण असं म्हणत असतो. मग या सर्व ठिकाणात आपण ज्या काही गोष्टी पाहिल्या, त्या मग मासे असो, पक्षी असो, विमान असेल किंवा गाय असेल किंवा नदीचं वाहन असेल, या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या अवतीभोवती दिसत असतात. मग या अवतीभोवती दिसणाऱ्या गोष्टींचा घटक हे कशात असतात? तर वातावरणात. आणि वातावरणाचाच पुढचा भाग म्हणजे जर आपण पाहिलं मासा कुठे राहतो, तर वी सी दॅट फिश इज स्विमिंग इन द वॉटर. मग त्याचा जो भाग आहे तो असतो हायड्रोस्फेअर. हायड्रोस्फेअर इट मीन्स जलावरण, म्हणजे जे जलचर प्राणी असतात. आता या वातावरणानुसार आपल्या मानवाची जी मानव किंवा प्राणी सजीवांची जी रचना आहे, त्या रचनेनुसार आपण आपल्या जे वातावरण आपल्याला सूट होतं त्या वातावरणात आपण राहतो. आपल्याला माहिती माशाला पोहता येतं, तर तो कुठे राहतो? पाण्यात. आपल्या सर्वांना माहिती आपण जमिनीवर राहतो. अँड सम लिव्हिंग थिंग्स आर लिव्हिंग ऑन द लिथोस्फेअर. लिथोस्फेअर
म्हणजेच शिलावरण. मित्रांनो, हे तीनही घटक वातावरण, जलावरण आणि शिलावरण हे तीनही घटक मिळून जे बनत असतं ते असतं बायोस्फेअर. बायोस्फेअर यालाच म्हणतात जीवावरण. आपण जर ब्रह्मांडाचा किंवा या युनिव्हर्सचा विचार केला तर आपल्या सर्वांना माहिती पृथ्वी एकमेव घटक आहे जिथं सजीव सृष्टी आढळून येते. या सर्वांचं कारण जर काही असेल एअर, वॉटर अँड लँड, हवा, पाणी आणि जमीन, हे सगळे घटक मानवाला त्याचं जीवन जगण्यासाठी काय असतात, महत्वपूर्ण असतात. फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी व्हॉट इज मीन बाय नॅचरल रिसोर्सेस. व्हॉट इज मीन बाय नॅचरल रिसोर्सेस? द सोर्सेस विच वी फाउंड इन द नेचर. निसर्गात जे साधन स्रोत आपल्याला निसर्गापासून उपलब्ध होतात. आता इफ वी कॅनॉट बाय एअर फ्रॉम एनी शॉप, आपण हवा जर कुठून मिळवू शकत नाही. वी कॅनॉट बाय वॉटर, वी कॅनॉट बाय लँड. दिस ऑल थिंग्स आर मेड बाय द नेचर. या सगळ्या गोष्टी, हवा असेल, पाणी असेल, जमीन असेल, या सगळ्या गोष्टी या आपल्याला निसर्गाने दिलेल्या आहेत. म्हणजे आपण त्या कुठे मिळवू शकत नाही, तर या आपल्याला निसर्गात कुठून विकत घेऊ शकत नाही, तर त्या आपल्याला निसर्गात मिळतात. मग व्हॉट इज मीन बाय नॅचरल रिसोर्सेस? द रिसोर्सेस विच वी फाउंड फ्रॉम द नेचर अँड विच फुलफिल द बेसिक नीड्स ऑफ ह्युमन बिंग. जे घटक, जे पदार्थ आपल्याला, जे साधन स्रोत आपल्याला निसर्गातून मिळतात आणि मानवाच्या प्राथमिक गरजा काय करतात, पूर्ण करतात. याच गोष्टींना आपण नॅचरल रिसोर्सेस असं म्हणत असतो. मग आपण या चित्रातही पाहिलं, त्या चित्राद्वारे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी, मग ते सजीव सृष्टी आपल्याला दिसून येते. नदी मध्ये असणारे मासे असतील, पाण्यात पोहणारे मासे असतील, हवेत असणारे पक्षी असतील आणि जमिनीवर चरणारी गाय असेल, हे सगळे घटक हे आपल्या पर्यावरणाचा भाग असतात. त्यांना पोषक असं वातावरण, हे या वातावरण, जलावरण, शिलावरण आणि या सर्वांचं बनणारं बायोस्फेअर म्हणजेच जीवावरण हे आपल्याला आपल्या पृथ्वीवर दिसून येत असतं. मित्रांनो, एअर, वॉटर अँड लँड आर द फॅक्टर्स इम्पॉर्टंट फॉर सस्टेनिंग the living world on the earth, for fulfilling the basic needs. They are called as natural resources. आधीच तुम्हाला सांगितलं की आपल्या सगळ्यांच्या भौतिक गरजा या तीन गोष्टींपासून तयार होत असतात. मग या सर्वांचंच जे या वातावरणातलाच आपण घटक पाहिले, ऍटमॉस्फेअर वातावरण, हायड्रोस्फेअर जलावरण, लिथोस्फेअर शिलावरण आणि त्यानंतरचं बनणारं ते म्हणजे त्या तिघांचं बनणारं तर ते काय असेल तर बायोस्फेअर. विद्यार्थी मित्रांनो, आपला सर्वात पहिला घटक यात जो पहिला आहे तो आहे एअर. एअर. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की पृथ्वीला आपण काय म्हणतो, वॉटर प्लॅनेट, म्हणजे पृथ्वीला जलग्रह सुद्धा म्हटलं जातं. वाय? बिकॉज द as we all know that the shape of our earth is a spherical or a, म्हणजे आपल्या सर्वांना माहिती की पृथ्वीचा आकार हा कसा आहे, गोल आहे, राउंड शेप. इट इज राउंड इन शेप. बट इफ वी फाउंड दॅट द होल पोर्शन ऑफ द अर्थ इज 71% कवर्ड बाय विथ वॉटर. पृथ्वीला जलग्रह का म्हणतात तरी का? कारण जवळपास 71% पृथ्वीवर काय आहे, पाणी आहे. आपल्याला ते त्या डायग्राम मध्ये सुद्धा दिसतंय की आपण बघू शकतो की 71% हे काय आहे, पाणी आहे. द ॲटमॉस्फेअर ऑफ द लेअर ऑफ एअर सराउंड्स अर्थ. The surface of the earth comprises water and land, that is hydrosphere and lithosphere. Of these, the hydrosphere occupies as much large part of than the lithosphere. विद्यार्थी मित्रांनो, हायड्रोस्फेअरचा जो भाग आहे म्हणजेच जलावरणाचा भाग हा 71% आहे आणि 29% काय आहे, लँड म्हणजेच काय, जमीन. पृथ्वीवर 29% जमीन आहे आणि त्याच्या तुलनेत 71% काय आहे, पाणी आहे. We also look upon these natural components in solid, liquid and gaseous form. सोबतच आपल्या पृथ्वीवर जे काही नॅचरल कंपोनंट्स आहेत म्हणजे नैसर्गिक साधन स्रोताचे जे घटक आहेत ते आपल्याला 3 फॉर्म मध्ये मिळतात. एक सॉलिड म्हणजे स्थायू,
म्हणजे दगड वगैरे ज्याला आपण म्हणू शकतो कीटक असतात ते स्थायू आपण म्हणतो. देन द सेकंड वन लिक्विड, वी विल सी इट हिअर. लिक्विड म्हणजे काय, पाणी, द्रव, बरोबर आहे. अँड अनादर इन गॅसियस फॉर्म म्हणजेच गॅस म्हणजे वायू, म्हणजे आपल्याला जीवन जगण्यासाठी जे काही ऑक्सिजनची आवश्यकता असते तो सुद्धा एक वायू झालाय. म्हणजे आपल्या पृथ्वीवर जे काही 3 घटक असतात हे 3 घटक आपल्याला घटक जे आहेत ते स्थायू, द्रव आणि वायू या 3 घटकाद्वारे ते आपल्याला आढळताना दिसून येतात. इन अदर वर्ड्स वी यूज देम फॉर फुलफिलिंग आवर रिक्वायरमेंट्स. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुद्धा आपण या घटकांचा वापर करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आता इन डिटेल मध्ये आपण हवा हा घटक शिकणार आहोत. हवा हा घटक शिकत असताना आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्याला जीवन जगण्यासाठी हवेची आवश्यकता असते, ऑक्सिजनची आवश्यकता असते. मग आता आपली जी हवा आहे या हवेत फक्त ऑक्सिजनच आहे का, तर नाही. या आपली जी हवा आहे या हवेमध्ये असणारे जे काही घटक आहेत ते मुख्य घटक सगळ्यात जास्त जर प्रमाण हवेत कशाचा असेल, आपण जर एकंदरीत प्रमाण जर हवेचं पाहिलं तर त्यात जवळपास 78% हा काय असतो, नायट्रोजन. नायट्रोजनचं पर्सेंटेज जे आहे ते आहे 78%. आपल्या हवेतल्या या सर्व घटकांचं प्रमाण हे किती आहे, 78%. त्यानंतर ज्याला आपण प्राणवायू म्हणतो ऑक्सिजन इज 21%. किती पर्सेंट आहे, हा 21% आहे, 21%. आणि आपल्या सर्वांना मित्रांनो आपण पाहिलं असेल जेव्हा कोविडचा काळ चालू होता ऑक्सिजनची किती कमतरता भासत होती. ऑक्सिजन हा प्राणवायू आहे. या ऑक्सिजनचं प्रमाण दिवसेंदिवस अवतीभोवतीच्या वातावरणामुळे सुद्धा काय होतंय, प्रदूषणामुळे सुद्धा कमी होत आहे. त्यानंतर आर्गॉनचा पर्सेंटेज आहे 0.9%, अदर कॉन्स्टिट्युएंट्स आहे 0.7% आणि कार्बन डायऑक्साईड जो आपल्या प्रदूषण गाड्यांचा याच्यातून निघत असतो तो आहे 0.3%. विद्यार्थी मित्रांनो, आणि सोबतच एअर जे अदर कॉन्स्टिट्युएंट यात मग काय काय येतं, नायट्रोजन डायऑक्साईड, इनर्ट गॅसेस, वॉटर वेपर, डस्ट पार्टिकल या सर्वांचा समावेश या अदर कॉन्स्टिट्युएंट्स मध्ये होत असतो. यू कॅन सी दॅट एअर इज अ मिक्सचर ऑफ सेव्हरल गॅसेस. आपल्या सर्वांना माहिती आहे हवा हे विविध वायूंचं काय आहे, एकत्रित वायूंचं काय असतं, प्रमाण असतं किंवा घटक त्यामुळे बनत असतात. बिसाइड्स दिस गॅसेस air also contain water vapor and dust particle. The amount of the gases in the air is greatest near the surface, decreases as we go higher and higher from the surface. विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा एखाद्या उंच भागावर जातो तेव्हा आपल्याला ते म्हणजे टेकडी चढत असेल तर टेकडी चढत असताना आपल्याला काय लागतो, आपला श्वासोश्वास वाढत चालतो. कारण वरती जसं जसं आपण वरती जाऊ हवेत जे वायूंचं प्रमाण असतं ते काय होत चालतं, कमी होत चालतं. मग हवेतले जे थर आहेत विद्यार्थी मित्रांनो तेही आपण बघूयात. हवेतील जे विविध थर आहेत तेही आपल्याला या ठिकाणी बघायचे. त्यातला पहिला थर आपण जो बघू शकतो तो असतो ट्रोपोस्फेअर, ज्यालाच मराठीत म्हणतात तपांबर. आता विद्यार्थी मित्रांनो, हवेतील सगळ्यात जास्त जे घटक असतात मग त्या आपण पाहिले नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड किंवा डस्ट पार्टिकल, वॉटर वेपर, हे सगळ्यात जास्त म्हणजे जवळपास 80% हे कुठे आढळतात, इन द ट्रोपोस्फेअर म्हणजे तपांबरात हे सगळ्यात जास्त आढळून येत असतात. पुढचा स्पेअर आहे स्ट्रॅटोस्फेअर. यालाच मराठीत म्हणतात स्थितांबर. याच्यात जे प्रमाण आहेत वायूंचं ते आहे 19%. द नेक्स्ट स्पेअर इज मेझोस्फेअर. मध्यांबर, त्यानंतर आयनोस्फेअर आणि एक्झोस्फेअर. हवेतील जे काही थर आहेत ज्याला म्हणतो आपण ट्रोपोस्फेअर म्हणजे तपांबर, देन स्ट्रॅटोस्फेअर, स्थितांबर, मेझोस्फेअर, मध्यांबर, आयनोस्फेअर, आयनांबर आणि एक्झोस्फेअर, बाह्यांबर, हे 5 थर आहेत. यात सगळ्यात जास्त हवेचं जे प्रमाण, हवेतील जे घटक आहेत
त्यांचं प्रमाण हे 80% कशात असतं, ट्रोपोस्फिअर मध्ये. त्यानंतर 19% हे असतं स्ट्रॅटोस्फिअर मध्ये आणि उरलेल्या प्रमाणात म्हणजे मेझोस्फिअर, आयनोस्फिअर आणि एक्झोस्फिअर मध्ये इतर घटक आपल्याला आढळताना दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, सम युजेस ऑफ द गॅसेस इन एअर. आपल्या सर्वांना माहिती आहे या हवेत जे काही घटक आहेत त्या घटकांचं प्रमाण आता आपण या ठिकाणून बघितलं, परंतु यांचा उपयोग काय आहे तो आपल्याला बघायचा आहे. त्यातला पहिला आहे नायट्रोजन. सो व्हॉट इज द यूज ऑफ नायट्रोजन? हेल्प्स लिव्हिंग थिंग टू बिल्ड द नेसेसरी प्रोटीन. आपल्या शरीरात प्रथिनांचं प्रमाण वाढण्यासाठी कशाची गरज असेल तर ते म्हणजे कशाची, तर नायट्रोजनची. इट इज युजफुल इन द प्रोडक्शन ऑफ अमोनिया अँड एअर टाईट पॅकेजिंग ऑफ फूड स्टफ. आपण चिप्स खातो, कुरकुरे खातो, याच्यात हवा असते, मग ते हवाबंद अन्नपदार्थ ठेवण्यासाठी सुद्धा नायट्रोजनचा उपयोग होतो. ऑक्सिजन आपला सर्वांना माहिती आहे प्राणवायू आहेत. ऑक्सिजन सिलेंडर साठी सुद्धा त्याचा वापर होतो. आपल्या श्वासोश्वासाच्या प्रक्रियेसाठी सुद्धा ऑक्सिजनचा वापर होत असतो. कार्बन डायऑक्साइड प्लांट यूज इट फॉर द प्रोडक्शन ऑफ देअर फूड अँड यूज इन फायर एक्सटिंक्शन. कार्बन डायऑक्साइड म्हणजेच CO2 आपल्या सर्वांना माहिती, जसं आपण ऑक्सिजन श्वासोश्वास घेण्यासाठी वापरत असतो त्याच पद्धतीने वनस्पती सुद्धा त्यांच्या श्वसनासाठी आणि त्यांचा अन्न बनवण्यासाठी सुद्धा त्याचा वापर होत असतो. आणि जे अग्निशमन यंत्र असतात किंवा त्याच्यात सुद्धा या CO2 चा वापर होतो. आर्गॉन हा इलेक्ट्रिक बल्ब मध्ये वापरला जातो. हिलियम इज यूज फॉर ऑब्टेनिंग लो टेम्परेचर अँड ऑल्सो फॉर जनरेटिंग लिफ्ट इन एअरशिप्स. ज्या एअरशिप्स आहेत त्याच्यात ज्या लिफ्ट असतात यांच्यात सुद्धा हिलियमचा वापर होतो. निऑन हा इट इज यूज इन डेकोरेटिव्ह लाईट्स अँड फॉर कीपिंग इन स्ट्रीट लाइटिंग ज्या आहेत रस्त्यावर जे दिवे लावले जातात त्याच्यात निऑनचा वापर होतो. द क्रिप्टॉन इज यूज इन द फ्लोरोसेंट ट्यूब्स वाइल द झेनॉन इज यूज इन फ्लॅश फोटोग्राफी. झेनॉनचा वापर फ्लॅश फोटोग्राफी, कॅमेराने जेव्हा फोटो काढले जातात लाईट चमकतो तर त्याच्यात झेनॉनचा वापर होत असतो. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण पहिला घटक पाहिला फ्रॉम द नॅचरल रिसोर्सेस दॅट इज कॉल्ड ॲज एअर. हवेत असणारे विविध वायू आहेत त्यांचं प्रमाणही आपण पाहिलं आणि सोबतच त्यांचा आपल्या जीवनात होणारा उपयोगही आपण या पाठाद्वारे अभ्यासला आहे. तर पुढील पाठात आपण हवा आणि पुढचे जे घटक आहेत वॉटर अँड लँड ते आपण पुढच्या पाठात बघूया.